नमस्कार सर्वांना, आरव्हीडी मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महा-टी-ई-टी परीक्षा या ठिकाणी मराठी व्याकरणचे अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत. बघा, हे सर्व प्रश्न पेपर क्रमांक 1 असेल, पेपर क्रमांक 2 असेल, दोन्ही बघा पेपरसाठी हे सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा काय विचारलाय. समुद्र या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 यायला पाहिजे. आर्नव बघा हा शब्द समुद्र या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक दुसरा बघा, या ठिकाणी काय विचारलाय. आधी जन्मलेला शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा. बघा, याचे योग्य उत्तर काय पाहिजे. अग्रज म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक तिसरा बघा, या ठिकाणी काय विचारलाय. दररोज प्रसिद्ध होणारे अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा. दैनिक ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. बघा, प्रश्न क्रमांक चौथा बघा, या ठिकाणी काय विचारलाय. परवाचा भूकंप म्हणजे जणू सृष्टीचे तांडवच. बघा, अशा प्रकारचं बघा एक वाक्य आहे. या वाक्यामध्ये कोणत्या प्रकारचा अलंकार आहे. परवाचा भूकंप म्हणजे जणू सृष्टीचे तांडव. बघा, या वाक्यामध्ये उत्प्रेक्षा अलंकार या प्रकारचा या ठिकाणी अलंकार आहे. प्रश्न क्रमांक 5 बघा, या ठिकाणी काय विचारलाय. विवेक सिंधू हा ग्रंथ कोणी लिहिलेला ग्रंथ आहे. विवेक सिंधू हा ग्रंथ कोणी लिहिलेला ग्रंथ आहे. तर याचं योग्य उत्तर काय पाहिजे. मुकुंदराज यांनी विवेक हा सिंधू त्यांनी लिहिलेला ग्रंथ आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. क्रमांक 7 बघा, या ठिकाणी काय विचारलाय. दिन या शब्दाचा योग्य अर्थ खालीलपैकी कोणता? बघा, या ठिकाणी दिन अशा प्रकारचा एक शब्द आहे. या शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. बघा, दिन म्हणजे काय असतो. गरीब. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपला योग्य अर्थ आहे. प्रश्न क्रमांक 8 या ठिकाणी काय विचारलाय. सौम्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता? योग्य विरुद्धार्थी मग शब्द कोणता व्हायला पाहिजे सौम्यचा. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 यायला पाहिजे. सौम्य विरुद्ध तीव्र. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 योग्य विरुद्धार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक 9 बघा, या ठिकाणी काय विचारलाय. पगार हा शब्द कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेला हा शब्द आहे. बघा, याचे योग्य उत्तर काय पाहिजे. पगार हा शब्द पोर्तुगीज या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेला तो शब्द आहे. विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे महा-टी-ई-टी परीक्षा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 बघा महत्त्वपूर्ण 6000 बघा प्रश्नांची महत्त्वपूर्ण PDF आहेत. बघा, ज्यांना कोणाला बघा हे सर्व महत्त्वपूर्ण प्रश्नांची PDF पाहिजे असेल तर सोबत उत्तरासोबत 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 299 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर हे सर्व महत्त्वपूर्ण PDF हे पाठवले जातील. बघा, याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे. बघा, प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारलाय. परीक्षा हे अभ्यासाचे मूल्यांकन करणारे तंत्र आहे. बघा, अशा प्रकारचं एक वाक्य आहे. बघा, या ठिकाणी अधोरेखित बघा, या ठिकाणी शब्दाचं सर्वनामाचा प्रकार आपल्याला सांगायचा आहे. बघा, मागील परीक्षामध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता. महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. बघा, हे कोणतं यायला पाहिजे. हे सर्वनाम हे दर्शक सर्वनाम या प्रकारचं सर्वनाम म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5 बघा, या ठिकाणी काय विचारलाय. नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दांना खालीलपैकी काय म्हणतात? नामाच्या ऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दांना सर्वनाम असे म्हणतात. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7 नामाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या व त्यांचे क्षेत्र मर्यादित करणाऱ्या शब्दांना खालीलपैकी काय म्हणतात? नामाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दांना काय म्हणतात? विशेषण. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8 बघा, या ठिकाणी काय विचारलाय. परमेश्वर सर्वत्र असतो. बघा, अशा प्रकारचं एक वाक्य आहे. या वाक्यामधलं आपल्याला क्रियाविशेषण ओळखायचं आहे. बघा, आता सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. परमेश्वर सर्वत्र असतो वाक्य आहे. वाक्यामधलं क्रियाविशेषण अवयव ओळखा. तर याचं योग्य उत्तर काय पाहिजे. सर्वत्र बघा हा शब्द क्रियाविशेषण या प्रकारचा या ठिकाणी तो शब्द आहे. प्रश्न क्रमांक 10 बघा, या ठिकाणी काय विचारलाय. पक्षी झाडावर बसतो. या वाक्यामधलं आपल्याला शब्दयोगी अवयव ओळखायचा आहे. पक्षी झाडावर बसतो. तर याचे योग्य उत्तर काय पाहिजे. झाडावर म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 या वाक्यामधलं शब्दयोगी अवयव आहे. प्रश्न क्रमांक पुढचा.
आम्ही या सर्वनामाचा प्रकार आपल्याला सांगायचा आहे. आम्ही बघा महत्त्वपूर्ण बघा प्रश्न आहे. आम्ही या ठिकाणी काय आहे? सर्वनाम आहे. कोणत्या प्रकारचा आहे? आम्ही आत्मवाचक आहे का? दर्शक आहे का? प्रश्नार्थक आहे का? पुरुषवाचक आहे का? आम्ही या सर्वनामाचा प्रकार ओळखा. तर योग्य उत्तर काय आलं पाहिजे? आम्ही हे पुरुषवाचक सर्वनाम या प्रकारचं आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 12 बघा या ठिकाणी काय विचारलाय? ह हा वर्ण कोणत्या प्रकारचा वर्ण आहे? ह वर्ण महाप्राण वर्ण या प्रकारचा, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय? आपल्या बोलण्यामध्ये येणारे प्रत्येक वाक्य हे काय असते? आपल्या बोलण्यामध्ये येणारे प्रत्येक वाक्य हे काय असते? प्रश्न क्रमांक बघा पुढच्या या ठिकाणी काय विचारलाय? जावई या शब्दामधला ज हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे? जावई बघा एक शब्द आहे. या शब्दामधला ज हा वर्ण कोणत्या प्रकारचा वर्ण आहे? बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. ज हा वर्ण कोणत्या प्रकारचा वर्ण असेल? मग दंत तालव्य या प्रकारचा या ठिकाणी तो वर्ण आहे. प्रश्न क्रमांक पुढचा चौपट बघा पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं विशेषण आहे? चौपट आवृत्तीवाचक, क्रमवाचक, गणनावाचक यापैकी नाही. विद्यार्थी मित्रांनो, चौपट बघा हे विशेषण आवृत्तीवाचक या प्रकारचे या ठिकाणी विशेषण आहे. प्रश्न क्रमांक पुढचा कल्पवृक्ष या शब्दामध्ये एकूण किती व्यंजने आहेत? कल्पवृक्ष बघा आता सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. कल्पवृक्ष या शब्दामध्ये एकूण किती व्यंजने आहेत? तर याचे योग्य उत्तर काय आले पाहिजे? कल्पवृक्ष या शब्दामध्ये एकूण 6 व्यंजने आहेत. प्रश्न क्रमांक 20 कमळ या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता? बघा या ठिकाणी पंकज, नीरज, सरोज वरीलपैकी सर्व. बघाच योग्य उत्तर काय आले पाहिजे? कमळ या शब्दाचे समानार्थी शब्द मग कोणते असेल? पंकज म्हणजे कमळ, नीरज म्हणजे कमळ, सरोज म्हणजे कमळ, म्हणजे वरीलपैकी बघा हे सर्व शब्द कमळ या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय? शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा. ज्याची किंमत होऊ शकणार नाही. ज्याची किंमत होऊ शकणार नाही म्हणजे अनमोल. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा. जन्मजात श्रीमंत असलेला. जन्मजात श्रीमंत असलेला म्हणजे गर्भ श्रीमंत. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा कुटीर या शब्दाचा योग्य अर्थ सांगा. कुटीर म्हणजे काय असतो? कुटीर म्हणजे झोपडी. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपला योग्य अर्थ आहे. प्रश्न क्रमांक 5 असतील सीते तर जमतील भूते. बघा अशा प्रकारचे एक म्हण आहे. या म्हणीचा योग्य अर्थ सांगा. एखाद्याकडे धनदौलत संपत्ती असेल तर त्याच्या भोवती 4 माणसे जमतात. बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी या म्हणीचा अर्थ आहे. प्रश्न क्रमांक 7 मी चित्रपट पाहतो होतो. बघा आता सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. मी चित्रपट पाहतो होतो. होतो कोणता असेल? भूतकाळ आहे. पाहतो होतो म्हणजे क्रिया पूर्ण आहे का? नाही. मी चित्रपट पूर्ण पाहिला नाही, पाहतो होतो. मग कोणत्या आल्या पाहिजे? अपूर्ण भूतकाळाचं वाक्य या वाक्याचा काळ आहे. प्रश्न क्रमांक 8 गुरु उपदेश या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे? गुरु उपदेश. तर याचे योग्य उत्तर काय आले पाहिजे? गुरु उपदेश या शब्दामध्ये स्वर संधी या प्रकारची या ठिकाणी संधी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा देवाहून या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची विभक्ती आहे? देवाहून, ऊनहून. बघा ऊनहून हे प्रत्यय पंचमी या विभक्तीचे या ठिकाणी प्रत्यय असतात. प्रश्न क्रमांक 10 आमरण या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे? आमरण. ज्याला मरण नाही असा आमरण या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे? तर योग्य उत्तर काय आले पाहिजे? अवयभाव समास. आमरण या शब्दामध्ये अवयभाव समास या प्रकारचा समास आहे. प्रश्न क्रमांक पुढचा भाजीपाला या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचं लिंग आहे? भाजीपाला. तो भाजीपाला. बघा पुल्लिंग आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 भाजीपाला या शब्दामध्ये पुल्लिंग या प्रकारचं लिंग आहे. आंबा या शब्दाचं अनेक वचन खालीलपैकी काय होईल? आंबा, आंबे, आंबा. बघा आंबा या शब्दाचं अनेक वचन काय व्हायला पाहिजे? आंबा, आंबे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणून आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा दुःख, आनंद, आश्चर्य यासारख्या भावना प्रगट करणाऱ्या शब्दाच्या शेवटी कोणत्या प्रकारची विरामचिन्हे वापरतात? दुःख, आनंद, आश्चर्य. म्हणजे ज्या ठिकाणी भावना प्रगट होतात
त्या ठिकाणी आपण उद्गारवाचक चिन्ह वापरतो, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, गायीने गवत खाल्ले. अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. गायीने, ने एशी. बघा हे तृतीया या विभक्तीची या ठिकाणी प्रत्यय आहेत. विषय क्रमांक पुढचा, पुढीलपैकी विशेष नाम ओळखा. मोत्या, लेख, पुस्तक, स्त्रीत्व. मोत्या बघा शब्द विशेष नाम या प्रकारचा या ठिकाणी शब्द आहे. गटामध्ये न बसणारा शब्द आपल्याला ओळखायचा आहे. सौंदर्य, मित्रत्व, मांगल्य, नम्रम. बघा कोणता असेल गटामध्ये न बसणारा? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 नम्र. बघा या ठिकाणी हा शब्द गटामध्ये न बसणारा शब्द. बाकी सर्व हे भाववाचक नाम या प्रकारचे शब्द आहेत. अरे रे तुला काही लागलं का या वाक्यामध्ये बघा पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं अव्यय अरे रे? बघा या ठिकाणी उद्गारवाचक आले, म्हणजे ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो, अरे रे तुला लागलं का भावना आहे. बघा केवल प्रयोगी अव्यय या प्रकारचं अव्यय आहे. विषय क्रमांक पुढचा, खालीलपैकी विशेषण ओळखा. हुशार, मूर्ख, भित्रा. बघा वरीलपैकी बघा हे सर्व विशेषण या जातीचे शब्द आहेत. नदी या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता? नदी या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 यायला पाहिजे. सरिता हा शब्द नदी या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक 2 बघा या ठिकाणी काय विचारलाय? न्याय या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता? बघा योग्य विरुद्धार्थी मग शब्द कोणता यायला पाहिजे? न्याय, अन्याय. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य विरुद्धार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक 5 बघा या ठिकाणी काय विचारलाय? मी गावाला जाईन. मी गावाला जाईन. बघा अशा प्रकारचं एक वाक्य आहे. या वाक्याचा काळ आपल्याला सांगायचा आहे. बघा जाईन म्हटलं की बघा कोणता काळ असतो? मी गावाला जाईन. म्हणजे साध्या भविष्यकाळाचं वाक्य, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारलाय? कमळ या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता? बघा सर्वांनी उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 यायला पाहिजे. नीरज हा शब्द बघा कमळ या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, शक्ती या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता? शक्ती. बघा शक्ती म्हणजे सामर्थ्य. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 योग्य समानार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा. काय विचारले? कसलीही अपेक्षा नसणारा. बघा कसलीही अपेक्षा बघा नसणारा म्हणजे निरपेक्ष. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 4 बघा या ठिकाणी काय विचारलाय? वाक्प्रचार योग्य अर्थ सांगा. बघा या ठिकाणी काय विचारले? गाशा गुंडाळणे. बघा याचा योग्य अर्थ मग काय आला पाहिजे? गाशा गुंडाळणे म्हणजे निघून जाणे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय? जाहीर, मंजूर, खर्च. बघा या ठिकाणी काही शब्द आहेत. हे सर्व शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत? बघा याचं योग्य उत्तर काय आलं पाहिजे? जाहीर, मंजूर, खर्च. बघा हे सर्व शब्द फारसी या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा, काळा, तिखट, भित्रा. बघा या ठिकाणी काही शब्द आहेत. हे कोणत्या जातीचे शब्द आहेत? बघा नाम आहे का? सर्वनाम आहे का? विशेषण आहे का? क्रियापद आहे का? काळा, तिखट, भित्रा. मग हे कोणत्या जातीचे शब्द असतील? तर विशेषण या जातीचे या ठिकाणी शब्द आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय? मी चित्रपट पाहत जाईन. हे वाक्य आहे कोणत्या काळाचं वाक्य आहे? मी चित्रपट पाहत जाईन. बघा जाईन म्हटलं की भविष्यकाळ असतो, पण कोणता आहे? मी चित्रपट पाहत जाईन म्हणजे रीती भविष्यकाळाचं वाक्य या वाक्याचा काळ आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय? सूर्यास्त हा शब्द कोणत्या संधीचं या ठिकाणी उदाहरण आहे? सूर्यास्तम, सूर्या प्लस अस्तम. बघा कोणत्या यायला पाहिजे? मग स्वर संधी आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, देवाने या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची विभक्ती आहे? देवाने, ने, ए, शी हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय असतात? बघा याचं योग्य उत्तर काय पाहिजे? ने, ए, शी हे प्रत्यय तृतीया या विभक्तीचे या ठिकाणी प्रत्यय असतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय? राष्ट्रध्वज या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे? बघा याचं योग्य उत्तर काय पाहिजे? राष्ट्रध्वज या शब्दामध्ये तत्पुरुष समास या प्रकारचा या ठिकाणी समास आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, गोपाळ घरी आला नाही. बघा अशा प्रकारचं एक वाक्य आहे. कोणत्या प्रयोगाचं वाक्य आहे? गोपाळ घरी आला नाही. बघा अकर्मक कर्तरी आहे का सकर्मक आहे? बघा सकर्मक. गोपाळ घरी आला नाही. बघा हे वाक्य अकर्मक कर्तरी या प्रकारचं वाक्य आहे.
प्रश्न क्रमांक पुढचा मीठ भाकरी या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचं लिंग आहे? मीठ भाकरी. बघा कोणत्या आल्या पाहिजे? ती मीठ भाकरी म्हणजे स्त्रीलिंग. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 मीठ भाकरी या शब्दामध्ये स्त्रीलिंग या प्रकारचं लिंग आहे. प्रश्न क्रमांक पुढचा काही तपशील द्यायचा असल्यास त्यापूर्वी कोणत्या प्रकारचे विरामचिन्ह वापरतात? बघा काही तपशील द्यायचा असल्यास त्यापूर्वी वाक्याच्या शेवटी कोणत्या प्रकारचे विरामचिन्ह वापरतात? बघा या ठिकाणी विसर्ग या प्रकारचे या ठिकाणी चिन्ह वापरतात. प्रश्न क्रमांक पुढचा 2 शब्द जोडताना कोणत्या प्रकारचे विरामचिन्ह वापरतात? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. वाक्यामध्ये किंवा 2 शब्द जोडताना कोणत्या प्रकारचे विरामचिन्ह वापरतात? बघा याचे योग्य उत्तर घ्यायला पाहिजे संयोग चिन्ह. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पद्धत या शब्दापासून तयार होणारं विशेषण खालीलपैकी कोणतं आहे? बघा या ठिकाणी शब्द पद्धत आहे. पद्धत या शब्दापासून तयार होणारं विशेषण कोणतं आलं पाहिजे? पद्धतशीर म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा अननस आणि बिजागरी हे शब्द कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत? बघा हे पोर्तुगीज या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय? खाली समोर पर्यंत वर. झाडाखाली झाडासमोर झाडापर्यंत झाडावर. बघा जे शब्द या ठिकाणी शब्दास लागून असतात त्यांना आपण काय म्हणतो? शब्दयोगी अव्यय म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय? पुढील वाक्याचा प्रयोग ओळखा. वाक्य काय आहे? बघा ती दररोज संध्याकाळी गाणे गाते. ती रोज संध्याकाळी गाणे गाते. बघा असं कोणतं यायला पाहिजे? तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 यायला पाहिजे. कर्तरी प्रयोगाचं वाक्य या वाक्याचा प्रयोग आहे. प्रश्न क्रमांक पुढचा सूर्योदय या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा? बघा सूर्योदय या शब्द योग्य विग्रह आपल्याला सांगायचा आहे. सूर्योदय सूर्य प्लस उदय म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 यायला पाहिजे. आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा खालील वाक्याचा प्रकार ओळखा. आकाशामध्ये जेव्हा ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागतात. बघा ज्या वाक्यामध्ये जेव्हा तेव्हा येतो ते वाक्य कोणतं असतो? मिश्र वाक्य म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 या वाक्याचा प्रकार आहे. प्रश्न क्रमांक पुढचा विनाकारण या शब्द बघा पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा शब्द आहे? विनाकारण. बघा या ठिकाणी कारण शब्द आहे. कारणच्या समोर विना विनाकारण. उपसर्ग घटित म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा आकुंचन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? आकुंचन पावणे म्हणजे आकुंचन पावणे प्रसरण पावणे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी आकुंचनचा प्रसरण योग्य विरुद्ध आर्थी शब्द आहे. अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा. ज्याला आवर घालता येत नाही. ज्याला आवर घालता येत नाही म्हणजे अनावर. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा संगर या शब्दाचा योग्य अर्थ खालीलपैकी कोणता? संगर. बघा संगर म्हणजे काय असतो? युद्ध. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा क्रियापदावरून कोणता बोध होतो? या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे. बघा वाक्य काय विचारले? देशासाठी मरण्यास तयार असले पाहिजे. प्रश्न क्रमांक पुढचा करुण रूपी वाक्य कोणत्या वाक्याला म्हणतात? करुण रूपी वाक्य. बघा होकारार्थी वाक्याला करुण रूपी वाक्य या ठिकाणी असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा जगन्नाथ. बघा हा शब्द कोणत्या संधीचं या ठिकाणी उदाहरण आहे? जगन्नाथ. बघा जगन्नाथ या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे? कोणत्या आल्या पाहिजे? बघा जगन्नाथ या शब्दामध्ये विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 राहील. व्यंजन संधीचं उदाहरण आपले योग्य उत्तर आहे. केशवसूत हे कोणत्या कवीचं टोपण नाव आहे? केशवसूत. बघा सूत. बघा केशवसूत. सूत म्हणजे काय असतो? बघा केशवसूत. कृष्णाजी केशव दामले म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 या आपले योग्य उत्तर आहे. स्वामी या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? स्वामी. बघा स्वामी ही कादंबरी कोणाची होती? रणजित देसाई बघा यांची स्वामी ही त्यांची कादंबरी होती. प्रश्न क्रमांक पुढचा घुंगुरवाळा. बघा ही कादंबरी खालीलपैकी कोणाची कादंबरी आहे? घुंगुरवाळा ही कादंबरी कोणाची कादंबरी आहे? तर याचं योग्य उत्तर काय पाहिजे? बघा घुंगुरवाळा ही कादंबरी इंदिरा संत यांची या ठिकाणी कादंबरी आहे. भाऊ बहीण या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचं लिंग आहे? भाऊ बहीण. बघा भाऊ बहीण या शब्दामध्ये बघा ती भाऊ बहीण म्हणजे स्त्रीलिंगी या प्रकारचं लिंग आहे. बाळकराम
बघा या टोपण नावाने विनोदी लिखाण खालीलपैकी कोणी केले? बघा बाळकराम हे टोपण नाव कोणाचं आहे? राम गणेश गडकरी यांचं बघा बाळकराम हे त्यांचं टोपण नाव आहे. सप्तमी या विभक्तीचे प्रत्यय खालीलपैकी कोणते? सप्तमी. नेएशी तृतीया. त इ आ सप्तमी. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 बघा आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, आई वडिलांना पत्र लिहायचे असेल तर खालीलपैकी कोणत्या प्रकारचा मायना वापरतात? आई वडिलांना पत्र लिहायचे असेल तर कोणत्या प्रकारचा मायना वापरतात? तर या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्व व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे महा-टी-ई-टी परीक्षा महत्त्वपूर्ण 6000 बघा प्रश्नांचे PDF आहेत. बघा ज्यांना कोणाला हे सर्व महत्त्वपूर्ण PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 299 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सॲपला हाय करायचं आहे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सॲपवर हे सर्व महत्त्वपूर्ण PDF या पाठवल्या जातील. बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.